साक्षात माता पार्वती अर्धांगिनी आहे. वामभागी भवानी आपण रोज अभंग म्हणतो ना, नाही कशी, हे ब्रह्मस्वरूप आहे. खरं तर ब्रह्माला आधार तीच आहे. ब्रह्म तिच्या विना पारकय, एकट्या शिवाला नाही करमलं, म्हणून तर त्याने शक्तीशी संबंध साधला. शिव त्याच्यामध्ये वेलांटी आहे आणि ते म्हणजे ई म्हणजे शक्ती. जर ती वेलांटी नसती तर शिव राहिला नसता. काय झालं असतं? शव. शला वेलांटी आहे म्हणून शिव, वेलांटी काढली तर शव. तसं देह चैतन्य जर नसेल तर त्या देहाला देह म्हणत नाहीत, त्याला शव म्हणतात. शव म्हणजे मुर्दा, मृत. शक्तीला महत्व आहे महाराज. संतांनी ब्रह्मस्वरूप सांगत असताना पत्नीमध्ये सुद्धा ब्रह्म आहे, नाही असं नाही. ते अव्यक्त ब्रह्म आहे आणि त्याच्यामध्ये व्यक्त स्वरूपात ते ब्रह्मच आहे, अव्यक्त आहे. एकीकडे जगद्गुरु तुकोबारायांचं फार सुंदर प्रमाण आहे. एका काळची काय मावली पत्नी, पण अनंत काळाची माता. पत्नी ही एका जन्मापुरती पत्नी आहे, पण अनंत काळाची ती माताच आहे ना. अधिमाया शक्ती म्हणतात तिला बरं का. आणि तिच्यातूनच विश्वाची निर्मिती झाली. अगदी थोडक्यात सांगतो तुम्हाला. शिव आणि शक्ती एकत्र आले म्हणून बीजाची निर्मिती झाली. ओंकार प्रधान ते बीज निर्माण झालं. मुळामध्ये ओंकारापासूनच हे जग निर्माण झालं. ओम नमः शिवाय. नगेंद्रपुत्रे प्रियवल्लभाय नमाम्बुदश्यामलकन्दधराय नटन्नदिचार जटावनाय नकार रूपाय नमः शिवाय. शिवेति नामोच्चरतामोशाय. हा जो मंत्र आहे ना नमः शिवायचा, नकार, मकार, शिकार, वाकार आणि यकार. परमर्षात फार सुंदर होई. नभता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागर. ओम नमः शिवाय म्हणवणे. मायामय विकारच नव्हता, तिथे स्फुरण जागर झालं. ओम नमः शिवाय. आणि त्या ओम नमः शिवाय मधून, नादामधून अक्षरांची निर्मिती झाली. अक्षर, बीजाक्षर ओम प्रणव स्वरूप, त्याच्यातून मग अक्षरांची निर्मिती झाली. अक्षरातून शब्दाची निर्मिती झाली. शब्द ब्रह्म असं त्याला नाव आलं. आणि जे ओंकार आहे त्याला प्रणव स्वरूप ब्रह्म असं नाव आहे. शब्द निर्माण झाले त्याला शब्द ब्रह्म म्हटलं. आणि हाच शब्द विश्वव्यापक झाला. त्या शब्दामधून आकाशाची निर्मिती झाली, आकाशातून वायूची निर्मिती झाली, वायूतून जलाची निर्मिती झाली, जलातून अग्नीची निर्मिती झाली, उलट झालं, अग्नीतून जलाची निर्मिती झाली आणि जलातून पृथ्वीची निर्मिती झाली. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही 5 तत्व त्या ओंकारापासून निर्माण झाली. आणि पंचभूतात्मक हा देह हे विश्व, आणि म्हणून पंचभूतात्मक विश्व असल्या कारणानं ब्रह्मस्वरूप त्या पंचभूताचं अधिष्ठान आहे, म्हणून ते सर्वत्र व्यापक आहे. इतकं सोपं कीर्तन गाडगे बाबांचं असायचं. गाव झाडताना ते सांगायचे या सगळ्या गोष्टी बरं का. बाबा तुम्ही भाकर खाता, रोटी खाता, कशापासून बनते? लोक म्हणायचे गव्हापासून, लोक म्हणायचे ज्वारीपासून. ज्वारी कशापासून बनते? लोक म्हणायचे बीजापासून. बीज कशापासून बनतं? लोक मुके बसायचे. याच्या पलीकडचं कळच ना कोणाला. भाकर गव्हापासून, गहू बीजापासून, बीज आलं ना उलट. आता हे कशापासून म्हणतो आम्हाला माहित नाही. आधी बीज एकटे मग विश्व कोंब फुटे. इतकं गाडगे बाबा तत्वज्ञान सहजपणे सांगायचे. आणि आम्ही लोक गावाचा सत्यानाश करून टाकला. गाव पाहत गावात हिंडू वाटणार. बरेच रस्ते शंकरभाऊ म्हणले खुजड्यात या ना गुरुजी जाता जाता. मी म्हणलं कोण्या रस्त्यानं येऊ? एका गावाच्या रस्त्यात नुसते फुलंच असतात. गाडी गेले की तिकडून वार्निशच करून येतं गाडीला. ब्रशिंग रंगच लागून येतो, फुलं उडतात अंगावर बडबड. यांच्या गावात तसं नाही. आता खूप सुंदर स्वच्छ गाव झालं यांचं. आणि गाव स्वच्छ ठेवणं म्हणजे ब्रह्मस्वरूपाची पूजा करणं आहे. घर स्वच्छ ठेवणं म्हणजे ब्रह्मस्वरूपाची, कारण ब्रह्म सर्वत्र व्यापक आहे. मग ते गावात नाही का? संतांनी सांगितलं तुझं गावाचं नाही का तीर्थ रे तू रिकामा कशाला. आपल्या गावाची शाळा मोडली, तालुक्याला धर्मशाळा करली, याने कळतो का जीवनाचा अर्थ रे तू रिकामा कशाला. गावाचं नाही सोपं कीर्तन आहे हो. अरे तुझं गाव तीर्थ आहे,
गावात झाडं लाव, गावाचे रस्ते स्वच्छ ठेव, अंगण स्वच्छ ठेव, घर स्वच्छ ठेव, घरात रांगोळी काढ. मग बघ आलेल्या माणसाला कसं प्रसन्न वाटतं. त्या घरात देव नांदतो. तुझ्या घरात आईची, पत्नीची, बहिणीची, मुलीची सेवा होते का? आदर सत्कार होतो का? बघ, हेच खरं ब्रह्मस्वरूप आहे. मायबापांचा, थोरा मोठ्यांचा, आलेल्या अतिथींचा सन्मान होतो का? हेच ब्रह्मस्वरूप आहे आणि हेच खरं तीर्थ आहे. माता पिता हे दैवत घरी, पुंडलिके ही मुले गोजिरी. माता पिता हे दैवत आहे आणि ही लहान लहान लेकरं बसवेश्वर आहेत घरातले, मन्मथ स्वामी आहेत घरातले, सद्गुरू आहेत घरातले, संत आहेत घरातले. या लेकरांना, घरातल्या व्यक्तींना, घरातल्या ब्रह्मस्वरूपाला यांना सेवेच फुल मी वाहिलं. तुकडोजी महाराज म्हणाले, माझं गावाचं मंदिर शोभलं, माझं घरचं मंदिर शोभलं. राष्ट्रसंत गुरु माऊली असंच मध्ये मध्ये सावधान म्हणायचे, मायबाबाची सेवा करा, दुसरीकडे देव नाही, सावधान. हे खरं ब्रह्मस्वरूप आहे. आणि म्हणून संतांचं सांगणं अगदी सहज सोपं आहे. महादेव म्हणे धन्य राजयोग. का धन्य म्हणले? काही अवघड नाही, नका जाऊ आडवाटे. मार्ग निका मन्मथ हकारी मन्मथासारख्या संतांनी सहज मार्ग सांगितला बघा. इथे हठयोगादी साधना करायची गरज नाही. हठयोगामध्ये असतं ते कुंडलिनी जागृत करा. राजयोगाला धन्य का म्हटलंय? कुंडली जागृत करणं सोपं आहे का? हो, स्वाधिष्ठान, मुलाधार, मणिपूर, हो, हे असे चक्र चढत 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 ब्रह्मरंध्रामध्ये जीव नेऊन ठेवणं. इडा पिंगला सुषुमना मार्ग आहे कठीण, त्रिकुट संगमे मार्जन महालिंग दर्शन. आरती करा हो संपूर्ण. आरती करावं सज्जन द्वैत भाव टाकून. इडा पिंगला सुषुमना मार्ग आहे कठीण, त्रिकुट संगमी मार्जन. इडा चंद्रनाडी, सूर्यनाडी, मध्यनाडी. कसं वाटेल तुम्हाला ऐकताना हे? बापरे, ते तुकडोजी महाराज ते उन्मणी जाऊ दे म्हणले. तुकडोजी महाराज जागृत स्वप्न सुसुप्ती तुरिया उन्मणी. आणि उन्मणी डुन्मणी लोकाला कुठं समजणार आहे म्हणायचे तुकडोजी महाराज. म्हणून महादेव प्रभू म्हणले, बाबा तुम्हाला अवघड योग सांगत नाही. कुंडलीने जागृत करा, मग तिचं मुख खालचं वरी होतं, मग ती उरफाटी चढायला लागते, वर जाते आणि तिच्यातून अमृताचा वर्षाव होतो. आबा बाबा 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 म्हणले अवघड आहे. अहो आम्हाला सोपं काहीतरी सांगा. धन्य राजयोग त्रिवेणीचा एवढंच करा बाबांनो. यम आणि नियम पाळा. यम आणि नियम. यमामध्ये सर्वात महत्वाचा आहे सत्य बोला. राग करू नका रात्रंदिवस विवेकाला. राग करू नका रात्रंदिवस विवेक करा, विचार करा, चिंतन करा, सत्यवादी राहा. सत्यमेव जयते. सत्य हे एक प्रकारचं ब्रह्मस्वरूप आहे. काहीही जरी वेळ आली तरी खोटं बोलायचं नाही. सर्वात महत्वाचं तप आहे आणि हाच खरा योग आहे. देवाकडे तुम्हाला जायचं असेल, जीवाचा शिव करायचा असेल, सर्वात महत्वाचं आहे सत्य बोलणे. खरं बोलायचा प्रयत्न करा. इथपर्यंत येऊस्तोर लईच आलं गळ्याला तर मग बघा तुमचं तुम्ही काय करायचं. पण संतांनी गळ्याला आलं नव्हे, नाका तोंडात पाणी गेलं तरी सत्य सोडलं नाही. सत्य तोची धर्म आहे, असत्य हेची कर्म आहे. किती प्रमाण सांगावीत सत्य असत्याची पाती, मिथ्यापणे लवत होती. खूप प्रमाण आहेत. सत्य एकीकडं, असत्य सत्यदा माझेचे. हो, सत्य हरिश्चंद्राच्या घरी होतं म्हणून हरिश्चंद्र राजा डोम्या घरी पाणी वाहू लागला. आपली धर्मपत्नी त्याने विकून टाकली, आपला एकुलता एक मुलगा विकून टाकला. कथा तुम्हाला माहित आहेत, मी सांगायची गरज नाही. पण शेवटपर्यंत सत्य सोडलं
नाही. म्हणून तो श्रीयाळ चांगुणा सत्यवादी होते, म्हणून तुम्ही मायमावल्या पंचमीला त्यांच्या नावचं श्रीयाळ करता. सत्य जिथे आहे त्याची पूजा वारंवार होते. सत्य सोडायचं नाही, सर्वात मोठा यम. त्यानंतर अहिंसा. अहिंसा हे तत्व महत्वाचं आहे. अष्टांग योग आदी साधन करत असताना राजयोग तुम्हाला सांगतोय, अहिंसा सहज शक्य आहे. कोण्या हे जीवाचा न घडो मत्स्य वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आम्हाला कुठल्याही प्रकारचा मच्छर घडू नये. कोणाचीच टिंगल करू नका, कोणाचीच टवाळी करू नका, कोणाचीच निंदा करू नका, कोणाला शिव्या घालू नका. कितीही वैरी जरी आला तरी त्याला शिव्या देऊ नका. वाचेने अहिंसा, मनाने अहिंसा आणि काया वाचा मने शरीराने अहिंसा. चालताना रस्त्याने अनेक मुंग्या मरतात, चालताना किडे मकोडे मरतात पायाखाली, म्हणून खाली बघून चाला. हिंसा करू नका जीवाची. अरे काय सांगावं. लोक म्हणाले, राष्ट्रसंतासारखे संत म्हणाले, कीर्तनी मान डोलावितो परी कोंबडी बकरी खातो रे बाबा. कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा. काशीला जातो, रामेश्वरला जातो, पंढरीला जातो, मनमत माऊलीच्या वारीला जातो, पण इलेक्शनच्या काळात खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो. आता आपल्या गावात सगळे सांप्रदायिक लोक असल्यामुळे हे दुकानच नसल. हे पालिमलाही जाऊन घेत नसतील, हे पूर्णलाही जाऊन घेत नसतील, हे परभणीलाही जाऊन घेत नसतील. आणि निष्ठावंत धन्य कुमारजी इलेक्शनच्या काळात उभे राहिले. मला सांगा काय भगव्या ह्या दस्त्या रुमाल गड्यामध्ये टाकून. आणि हे आपलं व्यक्तिमत्व आहे ना, याला मोठं करा ना, नको त्याच्या मागे कशाला लागतात. आम्हाला आमचे आवडत नाहीत, लोकांचे जोडे उचलायला आम्हाला फार आवडतं. आता तरी जागे व्हा. रात्र वैर्याची आहे. मग कोणी असो, जो सत्यवादी आहे, जो निष्ठावंत आहे, जो निर्विकार आहे, जो निष्कलंक आहे, जो निर्व्यसनी आहे, त्याच्या पाठीमागे राहा. सत्य अहिंसा. बोलून कोणाची हिंसा करू नका. काया वाचा म्हणे शरीराने पाप करू नका, मनाने पाप करू नका. बरेच माणसं बोलतात फार गोड. महाराज तुमच्यासारखा कीर्तनकार आम्ही कुठंच पाहिला नाही. आणि जरा 11च्या पुढे गेलो, काय पाल्हळलावर रे. कीर्तनकाराला अवघड आहे महाराज. मी सांगत असतो नेहमीच, 11चा टाइम असेल आणि आम्ही जर 11:15 संपिल तर लोक म्हणतात याचं भांडवलच संपलं, म्हणजे 15 मिनिटं आधीच आटपलं. शंकराला लय अवघड आहे. 11:15 जर संपलं, अरे याचं भांडवलच संपलं रे. बरोबर 11ला संपवलं ना, लोक म्हणे काय गुत्त घेतलं होतं काय रे, 11च्या पुढे एकही मिनिट जाऊ दिलं नाही. असं कुठं असतंय का. 11च्या पुढे गेलं, ह्यानं काय पाल लावलं रे. अरे यानं करावं तरी कसं. 11:15 संपले तरी बोलणार, 11ला संपलं तरी बोलणार, 11:15 संपलं तरी बोलणारच. लोक आहेत महाराज. असू द्या. काया वाचा म्हणे अहिंसा करू नका. सत्य अहिंसा अस्तेय. चोरी करू नका, कशाचीच चोरी करू नका. धनाची करू नका किंवा कोणाच्या मनाचीही करू नका. कोणाच्या श्रीमंतीच्या मागे लागू नका. श्रीमंती आली त्याला तर त्याच्या कर्मानुसार आली, तुम्ही त्याच्यावर जळू नका. त्याच्यासारखं तुम्ही होण्याचा प्रयत्न करा. चोरी करू नका, भ्रष्टाचार करू नका. इलेक्शनच्या काळात कोणाच्या रुपयाला हात लावू नका. जर 500 रुपये घेऊन कोणाला मतदान करत असाल तर खबरदार. धिग्ग त्याचे जिने, धिग्ग तो व्यवहार. प्रभू गंगाधर आठवेना. 1 रुपया कोणाचा आक्रीत घेऊ नका. कष्टाचा घामाचा पैसा तोच आमच्यासाठी धन असतं, लक्ष्मी असते. आणि म्हणून हे अस्तेय आहे. चोरी करू नका. ब्रह्मचर्य. महाराज मनाने ब्रह्मचर्य. 25 वर्ष जर युवकाने बालकाने ब्रह्मचर्याचं पालन केलं तर त्याची बुद्धी तेजस्वी होते. संपलं कीर्तन आता. तेजस्वी होते. 25 वर्ष जर त्याने ब्रह्मचर्याचं पालन केलं तर त्याचं मन कुठे इकडे इकडे भटकत नाही. महाराज आमचे संत बघा, राष्ट्रसंत गुरुमाऊली मित आहारी मित भाषी सर्व गोष्टी युक्त आहार विहार होता त्यांचा. मुठभरच अन्न खायचे, मुठभरच पीठ असेल, मुठभरच धान्य गहू असतील, मुठभरच तांदूळ असतील, मुठभरच डाळ असेल. महाराज स्वतःच्या हाताने करून खायचे. का हो? कारण कुठल्याही प्रकारचं अन्न जैसे खावे अन्न तैसेची होय मन. आमच्या संतांनी आचार मार्ग शिकविला हो. सांगितलं त्यांनी, महाजन येणं गतसपंतः. ते जसे गेले तसे वागा, फक्त संपलं. काही अमनियम दुसरा. राष्ट्रसंत गुरुमाऊलीकडे पाहान तसं चला, संपला विषय. काही कीर्तनाची गरज नाही. आचारातून त्यांनी धर्म शिकवला, आचरणातून त्यांनी शास्त्र शिकवलं. तयाचे शब्द पिसाट शब्द सुखे मनो येती वेद तरी स्वये सच्चिदानंद का नवती ते. त्यांचं सहज बोलणं हे
शास्त्र होतं महाराज. पाहूनच चला ना. अस्तेय, कुठल्या प्रकारची चोरी करू नका. त्याच्यानंतर असंग्रह, कुठल्या प्रकारचा संग्रह करायचा नाही. माझ्याकडेच राहावं सगळं, माझ्याकडेच राहावं सगळं. जे तुमच्याकडे ते इतरांना द्या. धर्माचं तत्व आहे. जर कर्मचारी असतील, त्यांना 50,000 पगार असेल, तर दर महिन्याच्या 50,000 पगारातला कमीत कमी 5,000 पगार समाजासाठी ठेवणं गरजेचं. आता कसं वाटायला तुम्हाला? अवघड ना. असलं कुठं कीर्तन असते का? अहो जा, जैन धर्मामध्ये 1% रक्कम ते आपल्या संपत्तीतली काढून ठेवतात धर्मासाठी. जाऊन बघा जैन धर्मात, जाऊन बघा मुस्लिम धर्मात. रस्त्यावर उभे राहतो तो असं पावती घेऊन, आलेला ट्रकवाला सुद्धा ते पावती बुक घेऊन जातो, ₹1-2 टाकतो. शीख धर्मात पहा तुम्ही, गुरुद्वारा शिखांचा कसा तयार झाला, आलेले इथे येऊन तिथं टाकतात. महाराज धर्मपीठ आमची अशी मोठी झाली पाहिजेत, आणि धर्मपीठांमध्ये शास्त्र चाललं पाहिजे, इथला या धर्मशिक्षण चाललं पाहिजे, कीर्तन भजन पारायण या गोष्टी झाल्या. आता हे मृदंगाचार्य आळंदीला शिकले दोघे, बरोबर आहे पंचाळ बुवा? हो. नागराना तुम्ही कुठे शिकले? कुठेच नाही. भोगावताई कुठे पेटी शिकल्या? कुठेच नाही. शिकायला व्यवस्थाच नाही आमच्याकडे. मठामध्ये मंदिरामध्ये या गोष्टी करा, आणि त्याच्यासाठी दान द्या. मुलांचे सुसंस्कारित मुलं करण्यासाठी दान द्या. असंग्रह वृत्ती हा झाला यम. त्याच्यानंतर नियम. नियमामध्ये शौच, अंतर्बाह्य शुद्धता. शौच, मनामध्ये संतोष समाधान, अंतर्बाह्य शुद्धता. म्हणून मायमावल्यांना शौचालय जाण्यासाठी शौचालय घरोघर असणं गरजेचं आहे. रस्त्यावर पहाटे 4-4:30 मायमावल्या उठतात आणि रस्त्यावर बसतात. आला माणूस की उभा राहावं लागतं, आला माणूस की उभा राहावं लागतं. कीर्तनकाराची गाडी तिकडून येते, फोकस लावून महाराज मायमावल्या रस्त्यावर उभ्या असतात. किती दयनीय अवस्था आहे. शौच म्हणजे शरीराची स्वच्छता आणि मनाची स्वच्छता, अंतर्बाह्य शुद्धी, याचं नाव शौच. मनामध्ये संतोष, संतोष म्हणजे समाधान, जे आहे त्याच्यात समाधान. लक्ष्मण म्हणे देवा सदा समाधान ठेवा. हा राजयोग मी तुम्हाला सांगत आहे. त्याच्यानंतर स्वाध्याय. भगवंतासाठी थोडा तरी वेळ काढा. 24 तासातला 1 तरी तास दररोज देवासाठी काढा, आपल्या धर्मासाठी काढा, आपल्या संप्रदायासाठी काढा, आपल्या धर्मग्रंथांसाठी काढा. घरोघरी परमरस्य असावेत, घरोघरी शिवपाठ असावेत, घरोघरी सिद्धांत शिखामणी असावेत. याला स्वाध्याय म्हणायचं. सतत अभ्यासे. काय? शिव शिव जो बदला. अनंत जन्माचं जे काही दुरित डोंगर आहे ते या स्वाध्यायाने पूर्ण होतं, आणि म्हणून हा स्वाध्याय असणं गरजेचं आहे घरोघर. त्यानंतर ईश्वर प्रणिधान, 5वा नियम. यम नियम दोन्ही म्हणून 10. ईश्वर प्रणिधान. आपलं प्रत्येक कार्य ईश्वराला अर्पण असावं, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वर आहे, शिव आहे हे जाणून वागावं. जे जे देशे दृष्टी पुढे ते अवघे स्वरूप गाडे, ऐशी या संतांची हुडे. जिकडे पाही तिकडे माझा शिव आहे, हा साक्षात्कार व्हावा. हा यम नियम जरी पाळला तर बाकीचे 6 योग आपोआप साधतात. मग कुठली भक्ती, कर्म, विहंगम मार्ग, पिपिलिका मार्ग आपण पाहत होतो. 2 मुंगळे गेले होते, वापस आलेत. त्याच्यामुळे मूळ पदावर येऊ आपण. विहंगम मार्ग, पिपिलिका, हळूहळू हळूहळू चालायचंय, आणि विहंगम म्हणजे उडत जायचंय. हळूहळू चालण्यासाठी हे भजन आहे, नामस्मरण आहे. आणि विहंगम मार्गाने जर अधिकारी झाला, पंचाचार शतस्थल अष्टावरणाचं पालन करून भक्त माहेश्वर प्रसादी प्राणलिंगी शरण आणि ऐक्यस्थळाला गेला, तर तुम्ही विहंगम मार्गे जीव शिवामध्ये आपोआप विलीन होतो. लिंगांग सामरस्य असं त्याला म्हणतात. अशा प्रकारचा हा राजयोग शिवसंत महादेव प्रभूंनी आपल्या या 4 चरणाचा अभंगातून सांगितलाय. ज्याला ही पात्रता प्राप्त झाली, हे ऐश्वर्य प्राप्त झालं, त्याच्यासाठी ब्रह्मरूप भासेन अवघाची संसार पहा सारा सांग. अनुभवाविने बोलू नये फार तेव्हा गौरी हा. माझा शंकर अनुभवी माणसाच्या पाठीशी आपोआप राहतो, सुखाने तो त्याच्याकडे येतो, आणि म्हणून अनुभव असणं गरजेचं आहे. अनुभवाने जर तुम्ही बोलाल तरच तुम्हाला शंकर प्रसन्न होणार आहे. कल्पनेचे मूळ छेदोनी टाकावे, बोधोनी असावे सहज स्थिती, किंवा भेदोनी असावे सहज स्थिती. काही काही वेळा माणसांना कल्पना असतात, हे सांगतात ते खरं आहे का? अनुभव घे आणि मग खरं की खोटं ते ठरव. म्हणून कल्पना जी आहे ती काढून टाका.